नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज पूजा रेसिपीमध्ये आपण काकडीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण काकडी घेतलेली आहे कट करून, आणि मिरची छान घेतलेली आहे पेस्टमध्ये करून, आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून, आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे वाटीमध्ये। असे आपण सर्व घेतलेले आहे साहित्य। आता आपण बनवूयात काकडीची भाजी। आपण कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवून, त्यामध्ये घेतलेलं आहे टाकून तेल। आता तेल आपलं छान गरम झाल्यानंतर घेऊयात टाकून मोहरी। तेल आपलं गरम झालेलं आहे, आता टाकूयात मोहरी। मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे। आता टाकूयात मिरचीची पेस्ट। मिरचीच्या पेस्टला तेलामध्ये छान घेऊयात परतून। अशी छान आपली तेलामध्ये मिरचीची पेस्ट परतत आहे। आता आपण घेऊयात टाकून कोथिंबीर, छान घेऊयात मिक्स करून। घेऊ टाकून अर्धा चमचा हळद, हळदीला पण तेलामध्ये मस्त मिक्स करून घेऊयात। आता टाकूयात बारीक कट केलेली काकडी, छान घेऊयात परतून। अशी आपण तेलामध्ये काकडी घेतलेली आहे परतून। आता आपण 5 मिनिट घेऊयात ठेवून झाकण। चवीनुसार टाकूयात मीठ। असं आपण झाकण घेतलेलं आहे ठेवून। आपण आता भाजीवरचे झाकण घेऊयात काढून। अशी मस्त आपली काकडीची भाजी होत आहे। अशी आपल्या काकडीच्या भाजीला आलेली आहे बघा वाफ। मस्त तेलामध्ये परतून घ्यायची काकडीची भाजी, म्हणजे काकडीच्या भाजीची टेस्ट छान लागते। आता आपण भाजीमध्ये घेऊयात शेंगदाण्याचा कूट टाकून। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजीला घेऊयात मस्त मिक्स करून। अशी छान आपण भाजी घेऊयात मिक्स करून। अशी मस्त आपली काकडीची भाजी झालेली आहे तयार। चमचमीत अशी आपली काकडीची भाजी झालेली आहे तयार। आता आपण भाजीला घेऊयात एका बाउलमध्ये काढून। अशी आपण बाउलमध्ये भाजी घेतलेली आहे काढून। या पद्धतीने एक वेळ काकडीची भाजी नक्कीच करून बघा, खूप छान लागते, टेस्टी लागते खायला। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या काकडीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।